सुरत शहराच्या गजबजलेल्या पण सावध आयुष्याने भरलेल्या नाणीवेत परिसरात एका जुन्या इमारतीत राहत होती नेनू वावडिया. वय अवघ 19 वर्षे. चेहऱ्यावर निरागस हसू, पण तिच्या डोळ्यात एक शांत अस्वस्थता होती. ती कटारगाममध्ये एका छोट्याशा ट्युशन क्लासमध्ये शिकवत होती. इंग्रजी, गणित आणि थोडंसं विज्ञान. आई वडील, एक लहान भाऊ एवढंच तिचं जग होतं. नेनूला वाचनाची आवड होती. तिच्या रूमच्या टेबलावर हमखास एक अर्धवट वाचलेली डायरी आणि बाजूला चहा असायचा. पण त्या दिवशी चहा थोडा थंड होता आणि डायरी शेवटच्या पानावर थांबली होती. या सगळ्याची सुरुवात झाली 5 महिन्यांपूर्वी. एक दिवस नेनू क्लास संपवून बाहेर पडत असताना समोर नील देसाई उभा होता. त्याचं वय 20 वर्षे, पण डोळ्यात थोडी अतिस्मार्टशी चपळाई. तो त्या क्लासचा जुना विद्यार्थी होता, पण आता नेनूला बघण्यासाठी तो क्लासच्या आसपास फिरायचा. तू खूप सुंदर शिकवतेस, मला वाटतं आपण चांगले मित्र होऊ शकतो, असं बोलून त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नेनू गोंधळली. ती सौजन्याने हसली, पण दुर्लक्ष करत पुढे निघून गेली. पण नील थांबला नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याने फोन आणि मेसेजेस आणि वाट पाहणं सुरूच ठेवलं. आधी सौम्य, मग चिकट आणि नंतर तो अस्वस्थ करणारा पाठलाग करू लागला. काही दिवसांनी नेनूने त्याला स्पष्ट सांगितलं, माझं घर आणि माझं शिक्षण हेच माझं आयुष्य आहे. मला कोणत्याही प्रकारचं रिलेशनशिप नकोय. हे ऐकून नील चिडला, तरीही तो प्रेमातून हटला नाही. मग त्याने प्रेमाचा मुखवटा उतरवून धमक्यांचं रूप धारण केलं. माझं ऐकलं नाहीस तर तुझं जगणं कठीण करेल, तुझा फोटो सकट व्हिडिओ व्हायरल करेल, क्लासमध्ये तुझं नाव बुडवेल. हे सगळं ऐकून नेनू घाबरली होती. त्यामुळे तिने घरात काही सांगितलं नाही. पण शेवटी ती गप्प राहू शकली नाही. तिने आपल्या वडिलांना ही सर्व गोष्ट सांगितली. नेनूचे वडील नीलच्या वडिलांकडेच म्हणजेच विष्णू देसाईंकडे गेले. त्यांचं म्हणणं होतं की तुमचा मुलगा आमच्या मुलीला त्रास देतोय, कृपया त्याला समज द्या. पण विष्णू देसाईंचा अहंकार कुठल्याही मर्यादेपलीकडचा होता. तुमची मुलगीच माझ्या मुलाला नादी लावते, खबरदार, उलट तुमच्याच घरी मी पोलीस पाठवीन. नेनूच्या कुटुंबावर त्यांनी आरोप केले, त्यांना धमक्या दिल्या आणि शिवीगाळाही केली. आणि याच गोष्टीमुळे नील अजूनच बेधडक झाला. नेनू आता खचली होती. तिच्या डायरीत ती लिहायची, मी रोज लढत आहे, पण कोणालाही सांगू शकत नाही की माझं काय हरवतंय. मी वाचते, शिकते, हसते, पण मला वाटतं मी आता हळूहळू आतून मरत आहे. आता तिचं क्लासमध्ये लक्ष लागत नव्हतं. आईने विचारलं, तू ठीक आहेस का? तेव्हा ती फक्त हसून म्हणायची, मी बेस्ट आहे ग, जरा थकले फक्त. पण ती थकलेली नव्हतीच. ती आता आतून हळूहळू संपत होती. त्या दिवशी घरात कोणी नव्हतं. वडील आणि भाऊ बाहेरगावी गेले होते. नेनू तिच्या खोलीत होती. तिच्या फोनमध्ये नीलचे मेसेज आले होते, तुझं सगळं संपवून टाकीन, तुझं शिक्षण, प्रतिष्ठा आणि सगळं काही. ती पुन्हा एकदा डायरी उघडते आणि शेवटचं पान लिहिते, मी हार मानली नाहीये, पण लढता लढता आतून तुटून गेले. जो हसतो तोच तुटलेला असतो, हे लोक कधी समजून घेतील. त्या रात्री नेनूने धक्कादायक पाऊल उचलत स्वतःला संपवलं. वडील आणि भाऊ घरी परतले तेव्हा दरवाजा बंद होता आणि आतून नेनूचा काही आवाज नव्हता. तेव्हा त्यांनी खिडकीतून डोकावल्यावर त्यांना दिसलं की नेनू झोपी गेली होती आणि तीही कायमची. समोरील दृश्य पाहून वडिलांनी एकच टाहू फोडला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. नील देसाई आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला. तिच्या फोनमधून, डायरीतून आणि कॉल रेकॉर्ड्समधून सगळं काही स्पष्ट झालं. तरीही परिसरात लोक बोलले नाहीत. काहींनी तिला दोष दिला की तिने एवढं मनाला का लावून घेतलं. काहींनी नीलसाठी कारणं दिली की तरुणांचं वयच तसं असतं. पण नेनू मात्र शांत होती, गप्प होती. फक्त तिच्या डोळ्यांच्या खोलीत अजूनही अस्वस्थता होती. या घटनेची संपूर्ण चौकशी होत असताना समोर आलं की नील तिच्यावर फक्त मानसिक अत्याचार करत नव्हता, तर ब्लॅकमेलिंग, छेडछाड आणि इमोशनल शोषण करत होता. त्याने तिचे काही फोटो मॉर्फ करून तिच्या मित्रांना पाठवण्याची धमकी दिली होती. त्याने तिच्या ट्युशन क्लासमध्ये तिच्या नावाबद्दल अफवा पसरवल्या होत्या. म्हणजे ही फक्त हत्या नव्हती, ती एक प्रकारची हत्या होती, मानसिक छळातून घडलेली. पोलिसांनी IPC 306 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. नेनू गेली, पण तिच्या डायरीच्या शेवटच्या ओळी आजही धक्का देतात. मी फक्त जगू इच्छित होते, पण मला सतत सिद्ध करावं लागलं की मी चुकीची नाही. ही घटना समाजातील स्त्रीच्या सुरक्षिततेवर प्रश्न टाकणारी आहे. एक 19 वर्षांची मुलगी जी शिकवत होती, शिकत होती, जगण्याचा प्रयत्न करत होती, तिला नकार दिला म्हणून संपवलं गेलं. आता यातून एकच प्रश्न पडतो, ती हरले का की आपण सारे गप्प राहून तिची हत्या केली? ही घटना केवळ एका 19 वर्षाच्या तरुणीच्या नाही, ही घटना आहे समाजात स्त्रीच्या नकाराचा आदर न करण्याची वृत्ती किती भयानक परिणाम घडवू शकते याची. नेनूने स्पष्ट नकार दिला, पुन्हा पुन्हा, पण तिचा नकार नीलच्या अहंकारावर घाव घालत होता. नीलला ते मान्य नव्हतं. ही वृत्ती केवळ नीलची नाही, आपल्या समाजात नकाराचा अर्थ
खोडकरपणा, नखरे किंवा अहंकार समजणाऱ्यांचे आहे. प्रेम हे परस्पर संमतीचं असतं, जबरदस्तीचं नाही. जेव्हा मुलगी कोणाच्या प्रपोजलला नकार देते तेव्हा तिला कोणी बोल्ड म्हणतं, कोणी घमेंडी, भावखातीय म्हणतं, तर कोणी चुपचाप अफवा पसरवतं. नेनूच्या नकारामागे स्वाभिमान होता, पण तिला शिक्षा मिळाली तिच्या नकारासाठी. आपल्याला अनेकदा वाटतं त्याने हात लावला का? नाही ना, मग छळ कसला? पण शब्द, धमक्या, फोन, अफवा हेही शस्त्रच असतात. या मानसिक त्रासामुळे नेनूसारख्या अनेक मुली तुटून जातात. पण दुर्दैवाने आपला कायदा अजूनही अशा छळाच्या स्वरूपावर पुरेसा कठोर नाही. नेनूने शेवटी वडिलांना सांगितलं. त्यांनी प्रयत्न केला, पण समाजाच्या दबावामुळे तेही अपमानित झाले. जेव्हा पालक मुलीच्या बाजूने उभे राहतात तेव्हा समाज दडपायला निघतो. पण हीच वेळ असते मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची. घटना घडते, मग आपण रडतो, निदर्शने करतो, पोस्ट टाकतो. पण जेव्हा आजूबाजूला नेनू घडत असते तेव्हा मात्र आपण गप्प असतो. नीलला कोणी समाजात थांबवलं का? विष्णू देसाईला कोणी जाब विचारला का? नेनूच्या अफवांवर कोणी हे खोटं आहे असं समाजात सांगितलं का? उत्तर आहे नाही. आणि म्हणूनच नेनू गेली, पण तिच्यासारख्या अनेक मुली अजूनही नकार देऊन बदनाम होतात. त्यांचं जीवन संपवतात किंवा तुटून जगतात, शिक्षण सोडतात आणि घरी कैद होतात. या साखळीला फोडण्यासाठी केवळ पोलीस नाही तर समाजाची जागृती आवश्यक आहे. या घटनेतून बोध घेण्यासारखे इतकंच की स्त्रीच्या नकाराचा आदर करा. मानसिक छळही गंभीर गुन्हा आहे, त्याची दखल घ्या. पालकांनी मुलांच्या भावना समजून घेणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकजण नेनूच्या आवाजासाठी उभा राहिला तरच पुढचा नील थांबेल. गप्प राहणं म्हणजेच छुप सहकार्य असतं. आणि शेवटी जाता जाता एकच बोलू वाटतं की नेनूने नकार दिला होता, तो तिच्या आयुष्यासाठी होता, पण त्याचा शेवट तिच्या मृत्यूत झाला. आणि ते फक्त तिचं दुःख नव्हतं, ते आपल्या सर्वांचं अपयश होतं.